वेलकम बॅक. Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भावांनो, आजचाच व्हिडिओ आहे तो भावांनो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे भावांनो. आणि हा जो व्हिडिओ आहे तो भावांनो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे. जर का भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीके हवे असेल तर तुम्ही भावांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याच्या पिनड मेसेजमध्ये भावांनो तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीकेची भावांनो लिंक भावांनो भेटून जाईल. त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला जर का तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे भावांनो. कारण अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून भावांनो शिकवत असतो. त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. त्यासोबतच आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तेरे पीछे हुआ मैं साइको, तेरे पीछे हुआ मैं साइको, तुझा हीरो है मी हाय फाय माझी बायको सांग लगीन तू करशील काय. माझी बायको तुला लगीन करणार काय. माझी बायको सांग लगीन तू करशील काय. माझी ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीट मार प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर भावांनो, आपल्याला इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन भावांनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायची आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मटेरियलमध्ये तुम्हाला मी जो भावांनो लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे तो भावांनो इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि एक्स्ट्रा झालेला जो थोडासा लिरिक्स व्हिडिओ आहे तो इथून ट्रिम करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली आपल्याला इथून इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत आणि इमेजेस ॲड करण्यासाठी आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मीडियावरती जाऊन आपली जी फर्स्ट इमेज आहे ती इथून ॲड करायची आहे आणि थ्रेड रूटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली जी इमेज आहे ती इथून ट्रिम करायची आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी शेवटपर्यंत सगळ्या इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकताय. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण जिथून इमेजेस ॲड केलेत त्या बीटवरती यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि आपला एक लोगो ॲड करायचा आहे. या लोगोची आपण थोडीशी इथून साईज कमी करून घेऊया. एवढी अशी साईज ठेवायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा लोगो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत आपला लोगो खेचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपल्या मटेरियलच्या फोल्डरवरती पुन्हा यायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला मी जी एक बॉर्डर दिलेली आहे ती इथून ॲड करायची आहे. बॉर्डर दिलेली आहे ते ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जाऊन हा जो स्ट्रेट टू जो कॉम्प्युटर एरियाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इमेजेसला इफेक्ट द्यायचे आहेत आणि इफेक्ट देण्यासाठी भावांनो तुम्हाला आपला जो शेकअपेड प्रोजेक्ट आहे तो भावांनो इम्पोर्ट करायचा आहे. त्याची लिंक आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तिथून त्या लिंकवरती क्लिक करून आपला शेकअपेड प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर आपला इफेक्ट नंबर 1 इथून सुरुवातीला कॉपी करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपण थोडंसं पुढे येऊया. तर आपली इथून फर्स्ट इमेज स्टार्ट होते. तर आपल्या फर्स्ट इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर एक इमेज सोडायची आहे आणि पुढच्या इमेजला आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. सेम भावानं पुढची इमेज सोडून पुढच्या इमेजला द्यायचा. एक इमेजला भावानं आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपले शेकअपेड प्रेझेंटवरती येऊन आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपले बीटमार्कवरती यायचं आहे आणि इथून थोडंसं पुढे येऊन आपल्या ज्या मधल्या इमेजेस आपल्या राहिलेले आहेत त्या इमेजेसला भावानं आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. पहिला इफेक्ट एकाडे पेस्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपण मध्ये जे एक इमेज सोडलेले आहे त्या इमेजला भावानं आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करत जायचं आहे. तर भावानं अशा प्रकारे आपला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला सुरुवातीला जर का इमेज ॲड करायची असेल तर प्लसवरती क्लिक करायचं आणि मीडियावरती जाऊन
आपली जी इमेज आहे तिथून ॲड करायची आणि 3 डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ब्लिडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन ह्याची ऑपेसिटी बरोबर इथून 20 ठेवायची. इथून आपण परफेक्टली याची ऑपेसिटी 20 ठेवून घेऊया आणि त्याच्यानंतर इथून बॅक येऊन नेक्स्ट बीटपर्यंत इमेज खेचून घ्यायची. त्याच्यानंतर ही इमेज आपण लिरिक्स व्हिडिओच्या खाली खेचून घेऊया, म्हणजे ती परफेक्टली लिरिक्स व्हिडिओचा आपला आपण ॲड केलेला आहे त्याच्या खाली परफेक्टली सेट होऊन जाईल. खूपच भावानं कडक दिसते. जर का तुम्हाला ॲड करायची असेल तर भावानं तुम्ही ही इमेज ॲड करून घेऊ शकता. कंपल्सरी नाही की इमेज ॲडच केली पाहिजे. ते तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर पुन्हा काय करायचं आहे, त्या लिरिक्स व्हिडिओच्या जो आपला लिरिक्स व्हिडिओ आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ब्लिडिंग ऑपेसिटीवरती जाऊन लाईट टोनवरती जाऊन स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला काय तो लिरिक्स व्हिडिओ अशा प्रकारे दिसून जाईल. तर व्हिडिओ तर फुल खतरनाक झालेला आहे, एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करायचा आहे. एकदम विशाळ भावानं आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे. एकदम खतरनाक फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे. तर भावानं भेटू अशाच एका इंटरेस्टिंग